नाशिक शहरातील विविध भागांमध्ये टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई। सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। नागपुरात देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीची महिला पोलिसांकडून धिंड। दुर्गा मार्शल महिला पोलिसांची टीमकडून मानवता नगर परिसरात आरोपीची धिंड। आरोपी सूरज खोब्रागडेनं अनेकांवर जीवघेणे हल्ले केल्याचाही आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवना नदीत वाहून जाणाऱ्या 3 मुलांना वाचवलं। बोरसर खुर्द गावातील घटना नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ। राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या प्रभाग रचनेत गोंदिया तिरोडा नगर परिषद आणि गोरेगाव तसंच सालेकसा नगर पंचायतीचा समावेश। त्यामुळे गोंदियात इच्छुकांच्या मोर्चे बांधणीसह निवडणूक प्रक्रियेला वेग। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील 27,000 घरकुल लाभार्थ्यांना वाढीव अनुदानाची प्रतीक्षा। मार्च महिन्यात 50,000 वाढीव अनुदान देणार असल्याचा राज्य सरकारचा निर्णय। जळगाव जिल्हा परिषदेच्या 4,000हून अधिक सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा दसरा गोड। 1 तारखेला 4,249 सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी यांचं सेवानिवृत्ती वेतन थेट खात्यावर झालं जमा। गरब्याच्या कार्यक्रमात गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक। उल्हासनगर कॅम्प 2 मधील 24 नंबर शाळा परिसरातील घटना। सराईत गुंड असलेल्या सोहम पवारनं शिवसेना शाखा प्रमुख बाळा भगुरे यांच्यावर बंदूक रोखत हवेत 2 राऊंड केले होते फायर। दसऱ्यानिमित्तानं ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या 4घांचा पाण्यात बुडून मृत्यू। छत्रपती संभाजीनगरमधील बाळूज परिसरातील लिंबे जळगावमधील घटना।